नमस्कार स्वामी भक्तांनो, दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करणे नवरात्रीमध्ये अतिशय पुण्यफळ सेवा मानली जाते। परंतु प्रत्येकालाच दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करणे शक्य होत नाही। पण त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची सेवा इथे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि ही सेवा केल्याने दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण केल्याचे पुण्यफळ आपल्याला मिळते। ही सेवा सुद्धा अतिशय साधी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सर्व काही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्याचप्रमाणे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव आणि यामध्ये देवीच्या विविध श्लोक मंत्र पाठ आणि श्री दुर्गा सप्तशती याला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे। आणि त्याचमुळे अनेक भाविक नवरात्रीतील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करतात आणि त्याचप्रमाणे नवरात्रीत दुर्गा सप्तशती पठणाला विशेष पुण्य फलदायक मानले गेले आहे। त्यामुळे दुर्गा सप्तशती पठण करण्यासाठी किमान 3 तास तरी वेळ लागतो। मात्र धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये इच्छा असूनही संपूर्ण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करणे प्रत्येकाला शक्य होत नाही। त्यामुळे काळजी करण्याचं खरंच काही कारण नाहीये। यावरती अतिशय सोपा उपाय सांगितलेला आहे आणि तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून त्यामुळे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण केल्याचे किंवा पाठ केल्याचे पुण्यफळ तुम्हाला मिळेल। पण त्याआधी दुर्गा सप्तशती ग्रंथ म्हणजेच नेमकं काय याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊयात। तर दुर्गा सप्तशती म्हणजे देवीचे चरित्र वर्णन करणारा अतिशय पवित्र ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये एकूण 13 अध्याय दिलेले आहेत आणि हे 13 अध्याय 3 विभागात विभागले गेले आहेत। दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायामध्ये भगवती देवीचा महिमा, महती, महात्म्य आणि देवीच्या रूपांविषयी वर्णन करण्यात आलेले आहे। दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागात मधुकैटक वधकथा, त्याचप्रमाणे मध्यक्रमात महिषासूर संहार आणि उत्तरार्धात शुंभ निशुंभ वध, तसेच देवीकडून सुरत आणि वैश्य यांना देवीकडून देण्यात आलेल्या वरदानांविषयी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे। आणि अशा या पवित्र दुर्गा सप्तशतीचे पुण्यफळ मिळवण्यासाठी प्रथम दुर्गा कवच, त्यानंतर कीलक स्तोत्रम व अर्गला स्तोत्रम म्हणावे, त्यानंतर कुंजिका स्तोत्रम पठण करावे। असे केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते। आणि एका पौराणिक कथेनुसार महादेवांनी पार्वती देवीला या उपायाबाबत सांगितल्याचे म्हटले जाते। पुराणातील कथेनुसार शिवांनी पार्वतीला दुर्गा सप्तशतीचे संपूर्ण पुण्य कसे मिळवावे याबाबत सांगितले आहे। कुंजिका स्तोत्रम पठण केल्यास दुर्गा सप्तशतीचे पुण्यफळ प्राप्त होऊ शकते। मात्र कुंजिका स्तोत्राच्या सिद्ध मंत्राचा वापर कधीही कुणाचे वाईट करण्यासाठी करू नये, अन्यथा त्या व्यक्तीचे नुकसान सुद्धा होऊ शकते। त्यामुळे कुंजिका स्तोत्रासह कवच, कीलक स्तोत्रम आणि अर्गला स्तोत्रम म्हणावे, मात्र नेमून दिलेल्या क्रमानेच पठण करावे असे सुद्धा सांगितले जाते। तर आपल्याला घाबरण्याची अजिबात गरज नाहीये। दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण ज्यांना 3 तास बसून करता येत नाही त्यांच्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीच्या या सेवा आहेत। या सेवा एवढ्या जरी केल्या क्रमाने तरीसुद्धा दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे। आणि नवरात्रीच्या निमित्ताने आपल्याकडून एवढ्या जरी सेवा झाल्या तरीसुद्धा देवी आईचा आपल्याला भरभरून आशीर्वादसुद्धा मिळणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।